नमस्कार, मी ऋतुजा. आपल्या सर्वांचं आमच्या व्हिडिओमध्ये परत स्वागत करते. आपल्या सोबत आहेत इंजिनियर रोहित अंबकर सर आणि आजचा विषय आहे घर बांधकाम आणि वास्तुशास्त्र. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर, आम्हाला सांगा की घर बांधताना ते वास्तुशास्त्रानुसार बांधणे गरजेचे आहे का? बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की आपलं घर हे वास्तुशास्त्रानुसार असलं पाहिजे की नसलं पाहिजे. त्यातूनच काय होतं की ज्या लोकांना वास्तुशास्त्राबद्दल माहिती आहे ते लोक काय करतात, त्यांचं घर हे वास्तुशास्त्रानुसार बांधतात. परंतु ज्या लोकांना वास्तुशास्त्राबद्दल माहिती नाहीये ते लोक काय करतात, त्यांच्या घराचा प्लॅन हा वास्तुशास्त्रानुसार करत नाही. आता सगळ्यात आधी आपण समजून घेऊया वास्तुशास्त्र म्हणजे काय. वास्तुशास्त्र हे एक प्रकारचं प्राचीन शास्त्र आहे जे संपूर्णपणे दिशा असतील, सूर्यकिरणं असतील आणि पंचतत्व असतील, जसे की अग्नी, वायू, जल, पृथ्वी, आकाश या 5 तत्वांवर आधारित जे शास्त्र आहे त्याला वास्तुशास्त्र असं म्हटलं गेलं आहे. धार्मिक दृष्टिकोनातून बघितलं तर वास्तुशास्त्रामध्ये ज्या संपूर्ण दिशा आहेत त्या प्रत्येक दिशेला एक देव दिशा आहे. जसे की पूर्व दिशेला इंद्र देवता आहे, पश्चिम दिशेला वरुण देवता आहे, त्याचबरोबर उत्तर दिशेला कुबेर देवता आहे, दक्षिण दिशेला यमदेवता आहे असं मानलं गेलंय. या प्रत्येक दिशांना ग्रहांचा प्रभाव आहे, या प्रत्येक दिशेवर ग्रहांचं आधिपत्य आहे असं मानलं गेलं. हे झालं धार्मिक दृष्टिकोनात. जर सायंटिफिकरित्या बघितलं तर आयुर्वेदामध्ये सांगितलंय की आपलं शरीर हे वात, पित्त आणि कफ या 3 घटकापासून बनलेलं आहे. जर समजा आपल्या शरीरामध्ये वात किंवा पित्त किंवा कुठलाही घटक जर बिघडला तर काय होतं, आपल्या प्रकृतीमध्ये बिघाड होतो. त्याच पद्धतीनं ही जी पंचतत्व आहेत, या ज्या दिशा आहेत याच्यामध्ये काही बिघाड झाला तर आपल्या वास्तूमध्ये बिघाड होण्याची शक्यता आहे असं मानलं गेलं आहे. तर याला काही सायंटिफिक बेस आहे का, हे जर बघायचं झालं तर आपण बघू शकतो की आपल्या घराचा जेव्हा प्लॅन करत असतो तेव्हा आपण एखाद्या आर्किटेक्टकडे जातो किंवा सिव्हिल इंजिनियरकडे जातो. ते लोक काय करतात की तुमच्या घराचं प्लॅन बनवतात. प्लॅन बनवत असताना ते काय करतात, त्यांचे काही बिल्डिंग प्रिन्सिपल्स आहेत, प्लॅनिंग प्रिन्सिपल्स आहेत, त्याचा वापर करतात. त्याच्यामध्ये काय केलं जातं की तुम्हाला नॅचरल व्हेंटिलेशन कसं मिळेल, नॅचरल सनलाईट कसा आला पाहिजे, नॅचरल व्ह्यूज मिळाले पाहिजे, प्रायव्हसी मेंटेन ठेवली पाहिजे, या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून काय करतात, तुमच्या घराचा प्लॅन हा बनवला जातो. आणि हा बनवलेला प्लॅन जर तुम्ही वास्तू तज्ञाकडून जर परीक्षण करून घेतलं तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की वास्तुतज्ञांनी बनवलेला प्लॅन आणि आर्किटेक्ट लोकांनी बनवलेला प्लॅन या 2 प्लॅनमध्ये बऱ्यापैकी सिमिलॅरिटी सापडेल, कारण की त्याच्यामध्ये सायंटिफिक बेस आहे. ते कसं काय हे आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया. आता काय होतं, आर्किटेक्ट लोक काय करतात, किचन कट्टा हा पूर्वेकडे तोंड करून देतात. आता याचं कारण असं आहे की किचनमध्ये कसं असतं, बऱ्याच वेळा भाज्या असतील किंवा फळं असतील त्यांची कुठेतरी देठं पडतात, डिकम्पोजेबल मटेरियल इकडं तिकडं पडू शकतं आणि या सगळ्या गोष्टीमुळे काय होतं की एक कुठेतरी बॅक्टेरिया तयार होतात, थोडंसं कुबट असं वातावरण तयार होतं. जर आपण समजा किचन कट्टा हा पूर्वेकडे दिला आणि जर आपण समजा पूर्व दिशेला खिडकी दिली तर काय होतं, पूर्वेकडून येणारी सूर्यकिरणं ही किचनमध्ये प्रवेश करतात आणि या पूर्वेकडून येणाऱ्या सूर्यकिरणामुळे काय होतं, पूर्णपणे आपलं किचन रिफ्रेश होतं, पूर्णपणे हायजीन होतं. आणि या सायंटिफिक कारणामुळे काय करतात, आर्किटेक्ट लोक हे पूर्वेकडे किचन कट्टा देतात. आता वास्तुशास्त्रामध्ये जर बोलायचं झालं तर पूर्वीच्या काळात काय सांगितलं गेलंय की किचन कट्टा हा आपला कंपल्सरी आग्नेय कोपऱ्यात असला पाहिजे आणि त्याची दिशा ही पूर्वेकडे तोंड करून असली पाहिजे. कारण की का, आग्नेय कोपऱ्याला अग्नी मानले आणि त्यामुळे आपला जो स्टोव्ह असेल किंवा आपला जो गॅस असेल तो आग्नेय कोपऱ्यात असला पाहिजे. आता इथं जर बघितलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात आली, प्राचीन काळामध्ये वास्तुशास्त्रामध्ये काय सांगितले गेले की आपला किचन कट्टा हा पूर्वेकडे तोंड करून असला पाहिजे आणि आग्नेय कोपऱ्यात आपली अग्नी असली पाहिजे. त्याचबरोबर सायंटिफिकरित्या जर बघितलं तर आर्किटेक्ट लोकांनी सुद्धा काय सांगितलं की आपला किचन कट्टा हा पूर्वेकडे तोंड करून असला पाहिजे. म्हणजे इथे कुठे ना कुठेतरी सिमिलॅरिटी सापडली. आता आणखीन एक उदाहरण आपण बघू शकतो. दक्षिण दिशेकडे जर बघितलं तर वास्तुशास्त्रामध्ये काय सांगितलेलं आहे, दक्षिण दिशा ही यमदेवतेची दिशा आहे आणि इकडे दक्षिणेकडे तोंड करून घर असू नये किंवा दक्षिणेकडे मोठ्या खिडक्या असू नयेत, मोठे एंट्रन्स असता कामा नयेत, मोठ्या ओपनिंग असणं हे चांगलं नसतं. कारण आर्किटेक्ट लोक सुद्धा काय करतात, दक्षिणेकडे मोठे एंट्रन्स देत नाहीत किंवा मोठ्या ओपनिंग्स देत नाहीत किंवा घराचे एंट्रन्स हे टाळतात. याचं कारण असं आहे की आपल्याकडे सूर्याचा उगम हा पूर्वेकडे होतो आणि सूर्य आपला पश्चिमेकडे मावळतो. त्यामुळे दक्षिण दिशेकडून येणारी सूर्यकिरणे ही प्रखर असतात. जर दक्षिण दिशेकडून येणारी सूर्यकिरणे ही प्रखर असेल तर त्यामुळे काय होणार आहे, घरातलं टेम्परेचर हे थोडंसं वाढणार आहे आणि या वाढलेल्या टेम्परेचरमुळं कुठेतरी काम करताना आपल्याला चिडचिड होणे, राग होणे, म्हणजे अशा गोष्टी होण्याची शक्यता असते. त्यामुळे सायंटिफिकली काय करतात, आर्किटेक्ट लोक सुद्धा काय करतात की दक्षिण दिशेकडे मोठे एंट्रन्स किंवा मोठ्या ओपनिंग टाळतात. आता इथं जर बघितलं वास्तुशास्त्रामध्ये काय सांगितले गेले की दक्षिणेकडे ओपनिंग असणं म्हणजे काहीतरी वाईट होण्याची शक्यता असते आणि आर्किटेक्ट लोक सुद्धा तुमच्या हेल्थचा विचार करून काय करतात, दक्षिणेकडे मोठे एंट्रन्स टाळतात. म्हणजे इथे कुठे ना कुठेतरी सिमिलॅरिटी सापडते. आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडतोय की आता तर मॉडर्न काळामध्ये आपण काय करतोय की दक्षिणेकडे कॅन्टिलिव्हर स्लॅब काढतो,
त्यानंतर छज्जा प्रोव्हाइड करतो, सन बॅरियर्स प्रोव्हाइड करतो. यामुळे काय होतं, सूर्याची किरणे आपण अडवू शकतो. परंतु सगळ्याच केसेसमध्ये हे पॉसिबल नाहीये, कारण काय होतं, बऱ्याच ठिकाणी जागांचा अभाव असतो. कॅन्टिलिव्हर स्लॅब काढायचा म्हटलं तर इकॉनॉमिकली तुमचा खर्च सुद्धा वाढणार आहे. आणि या कारणास्तव काय करतो आपण, की सगळ्यांनाच या गोष्टी पॉसिबल नाही, त्यामुळे आपण काय केलं पाहिजे, वास्तुशास्त्राचं पालन केलं पाहिजे. आता या सगळ्या गोष्टीवरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, सायन्स आणि वास्तुशास्त्राचा इथं कुठे ना कुठेतरी संबंध आहे. त्यामुळं वास्तुशास्त्राच्या गोष्टींना सायंटिफिक बेस आहे. आणि जर आपल्या या गोष्टींना सायंटिफिक बेस असेल तर घर बांधकाम करत असताना आपल्याला वास्तुशास्त्राच्या गोष्टीचं पालन करायला काहीच हरकत नाहीये. बांधकाम करत असताना वास्तुशास्त्राच्या कोणत्या गोष्टीला महत्त्व दिले पाहिजे आणि कोणत्या नाही, हे सांगू शकाल का? मगाशी मी सांगितलं की पूर्वेकडे किचन कट्टा का असला पाहिजे, दक्षिणेकडे घराचे मोठे एंट्रन्स किंवा मोठ्या ओपनिंग टाळल्या पाहिजे, याला काहीतरी सायंटिफिक बेस आहे. आता बऱ्याच वेळा असं म्हटलं गेलं आहे की घराचा मेन एंट्रन्स हा उत्तरेकडे असणं हे अतिशुभ मानलं गेलंय, कारण उत्तर दिशा ही कुबेर देवतेची दिशा आहे असं मानलं गेलंय. जर सायंटिफिकरित्या बघितलं तर आपण समशीतोष्ण पट्ट्यामध्ये राहतो. आपल्याकडे 8 महिने साधारणतः टेम्परेचर बऱ्यापैकी गरम स्वरूपाचं असतं. जर समजा आपण उत्तरेकडे घराचा एंट्रन्स दिला तर उत्तरेकडून येणारी सूर्यकिरणे ही सौम्य स्वरूपाची असतात, आणि अशी सूर्यकिरणे जर घरामध्ये आली तर आपल्या घराचं टेम्परेचर हे बऱ्यापैकी मेंटेन राहणार आहे. त्यामुळे उत्तरेकडे एंट्रन्स असणं हे चांगलंच आहे. बऱ्याच वेळा असं म्हटलं गेलंय की नैऋत्य कोपरा ही दानव दिशा आहे आणि नैऋत्य कोपऱ्यातील भिंती ह्या जाडजूड असल्या पाहिजेत असं म्हटलं गेलंय. सायंटिफिकरित्या जर बघितलं तर नैऋत्यकडून पावसाचा मारा हा जास्त स्वरूपाचा असतो, आणि जर कंटिन्यू पावसाचा मारा राहिला तर भिंती ह्या ओल धरण्याची शक्यता असते. जर भिंती ओल धरल्या तर आतलं वातावरण हे गार राहणार, आतमध्ये गारठा निर्माण करणार, सर्दी खोकला यासारखे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळं सायंटिफिकली सुद्धा आपण काय करतो की नैऋत्यकडच्या भिंती ह्या जाड देतो. इथे जर आपण बघितलं तर वास्तुशास्त्राच्या बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपल्याला सायंटिफिक रिझन सापडतील, म्हणजे कुठे ना कुठेतरी सायंटिफिक बेस आहे असं आपल्याला सापडेल. त्यामुळं वास्तुशास्त्राच्या गोष्टींचं पालन करत असताना ज्या गोष्टीला सायंटिफिक बेस आहे अशा गोष्टी आपण करायला काहीच हरकत नाही. परंतु ज्या काही गोष्टींना सायंटिफिक बेसच नाही आहे, ज्याचा उल्लेख आपल्या वास्तुशास्त्रामध्ये नाही आहे, त्या गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजे. जसं की बऱ्याच वेळा काय होतं, बांधकाम करत असताना काही लोक काय करतात, काही कलश असतील किंवा नारळ असतील ते बांधकामच्या फुटिंगमध्ये घातले जातात, बीममध्ये घातले जातात. नंतर काय होतं, कालांतराने तो नारळ डिकम्पोज होतो, त्याचं विघटन होतं आणि तिथं पोकळी राहण्याची शक्यता असते, जे की तुमच्या स्ट्रक्चरला सुद्धा डॅमेज करू शकतील. म्हणजे अशा गोष्टी आहेत, याचा कुठेही वास्तुशास्त्रामध्ये उल्लेख नाही आहे. त्यामुळं अशा गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजेत. परंतु ज्या गोष्टीला सायंटिफिक बेस आहे त्याच गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत असं मला वाटतं. तर प्राचीन काळामध्ये खूप गोष्टी म्हणजे आता वाड्या असतील तर त्या वास्तुशास्त्रानुसार बांधल्या होत्या, तरी पण त्या आता रिकाम्या आहेत. तर असं का झालं असेल? वास्तुतज्ञांच्या मतानुसार काय झालेलं आहे की प्राचीन वाडे किंवा वस्त्या बांधत असताना काय झालं की त्या मोठ्या स्वरूपात बांधल्या गेल्या. त्या बांधत असताना काय केलं, काही लोकांनी काय केलं, जबरदस्ती लोकांकडून श्रमदान करून घेतलं, जबरदस्ती लोकांकडून जमिनी बळकवल्या, आणि यामुळे या लोकांचा तळतळाट किंवा या लोकांची निगेटिव्ह एनर्जी त्या वास्तूला लागली आणि त्यामुळे त्या वास्तू आता ओस पडल्या आहेत असं वास्तुतज्ञांचं म्हणणं आहे. पण सायंटिफिकरित्या जर बघितलं तर पूर्वीचा काळ वेगळा होता आणि आत्ताचा काळ हा वेगळा आहे. आता आपण मॉडर्नायझेशन मध्ये आलेलो आहोत. पूर्वी ज्या भिंती असायच्या आता एकदम जाड स्वरूपाच्या असायच्या, साधारणतः 1-1.5 फुटाच्या भिंती असायच्या आणि यामुळे त्या जागा जास्त घ्यायच्या. परंतु आता काय झालेलं आहे, 4 इंची, 6 इंची, 9 इंची अशा स्वरूपाच्या भिंती आलेल्या आहेत, ज्या जागा खूप कमी घेतात. त्याचबरोबर काय होतं, त्याला मटेरियल सुद्धा कमी लागतं. त्यामुळे आता आपण काय करतो, अशा प्रकारच्या भिंती वापरतो. खिडक्यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर पूर्वी कशा असायच्या खिडक्या, की फळ्या मारून बनवलेल्या खिडक्या असायच्या, परंतु आता स्लायडिंग विंडो आलेल्या आहेत. आता त्याला युव्ही प्रोटेक्टेड ग्लास आलेले आहेत, अगदी मच्छरांपासून संरक्षण करण्यासाठी जाळ्या सुद्धा आलेल्या आहेत. त्यामुळे पूर्वीच्या विंडो आता आपण वापरत नाही. म्हणजे आता जर बघितलं तर आपण मॉडर्नायझेशन कडे गेल्यामुळे पूर्वीचं मटेरियल आता आपण वापरत नाहीये. पूर्वीचं मटेरियल हे आउटडेटेड होत चाललेलं आहे. त्यामुळं आता आपण या काळामध्ये काय झाले की आपण नवीन मटेरियलकडे वळलेलो आहोत. इकॉनॉमिकली जर बघितलं की एखादा वाडा जर रिनोव्हेट करायचं म्हटलं तर ते आपल्याला इकॉनॉमिकली पॉसिबल नाहीये. स्ट्रक्चरली जर बघितलं तर काय आहे की त्या वाड्यांची लाईफ आता संपत आलेली आहे. आणि या सगळ्या कारणास्तव लोकांनी या प्राचीन वास्तूकडे पाठ फिरवलेली आहे. त्यामुळे त्या वास्तू आता ओस पडत चालल्या आहेत. मग आता जी घरं बांधलेली आहेत, ऑलरेडी जी बांधकाम झालेलं आहे, त्या लोकांनी वास्तुशास्त्र बघितलं पाहिजे का? आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या घरात मध्ये राहत असताना तुम्हाला काही अडचणी जाणवतात किंवा तुम्हाला असं वाटतं की तुमच्या वास्तूमध्ये काही बिघाड झालेला आहे, तुमच्या वास्तूमध्ये काही इम्बॅलन्स झालेला आहे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला एका वास्तुतज्ञाचा सल्ला घ्यायला काहीच हरकत नाहीये.
आणि यानंतर तुम्ही वास्तुशास्त्राच्या ज्या गोष्टींना सायंटिफिक बेस आहे त्या गोष्टीमध्ये तुम्ही चेंजेस करा. आणि ते चेंजेस करत असताना तुम्हाला त्या गोष्टी पॉसिबल आहेत का, म्हणजे कुठेतरी एंट्रन्स चेंज करायचा आहे, कुठेतरी विंडो चेंज करायची आहे, असं हे करणं जर तुम्हाला पॉसिबल असेल आणि त्याला जर सायंटिफिक बेस असेल तर तुम्ही त्या गोष्टी नक्की केल्या पाहिजेत. अदरवाईज तुम्हाला जर समजा कोणता प्रॉब्लेम नसेल तर तुम्हाला तुमच्या घराचं वास्तुशास्त्र बघण्याची काही आवश्यकता वाटत नाही.